एकदा ट्राय तर नक्कीच करू शकता. भरलं जोरदार पाऊस सुरू झालाय गावात. आता आम्ही प्रसाद मला चहाचे इथे पोहोचले. सगळे आता इकडे तिकडे धार मारतील. 10 पैकी किती? हरणाची बिंबी असलेला काय म्हणतात? हे चांगला नाही का चहा? काय होय? नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं प्रितेश पाटील ब्लॉग्समध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप चांगला असणार आहे, कारण आपण आता जाणार आहे मुंबई टू सातारा. नवी मुंबईपासून आपल्याला साताऱ्याला जायचं आहे. साताऱ्याला जायचं कारण एकच आहे की सोन्याचं लग्न आहे, मामाच्या मुलाचं लग्न आहे. आणि तेच कारण व निमित्त धरून आपण जाणार आहे साताऱ्याला. मुंबई टू सातारा हा साताऱ्यामध्ये आपल्याला पाटणमध्ये जायचं आहे आणि हा जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. आपण एका खूप फेमस स्पॉटला पण जाणार आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल पुढे कुठला स्पॉट आहे तो फेमस. आणि बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे. तुम्हाला सगळं अपडेट देतो की मुंबई टू सातारा आता किती वेळात आपण पोहोचतो, कारण मिसिंग लिंक झाल्यामुळे आपला टायमिंग खूप वाचणार आहे. आणि मला असं वाटतं आपण साताऱ्यात 4.5 तासात पोहोचू शकतो. आपल्यासोबत घाटकोपरवरून सुशांत पाटील पण आपल्याला जॉईन होणार आहेत. आणि पुण्यामधून आपल्याला पूजा दिदी पण आपल्यासोबत जॉईन होणार आहे, कायर आपल्यासोबत जॉईन होणार आहे. तर अशा 3 गाड्या आहेत आपल्यासोबत. एक वॅगनर आहे, एक आपली पंच आहे आणि आपल्यासोबत एक नवीन किया सेल्टॉस पण जॉईन होणार आहे. तर बघूया कसा आपला प्रवास होणार आहे पुढे. दुसरी बॉटल कुठे आहे? भरलं वायपरमध्ये पाणी भरले. मित्रांनो बघा, CNGला लाईन आहे. दरप्रमाणे आपण जेव्हा पण निघतो CNG भरतो. तर आता आम्ही कामोडीच्या बाहेर निघालो आहे आणि दरप्रमाणे कामोडीच्या CNGवर CNG भरणार आहे. आणि सुशांतचा पण घाटकोपरवरून कधीच निघालेला आहे. तो पण मला वाटते 15 ते 20 मिनिटात आपल्याला कामोडीच्या ब्रिजवर भेटेल. आणि दिदी पण तिथे रेडी आहे. पुण्यात आपल्याला जायचं आहे आणि पुण्यातून मग सोबत निघायचं आहे. सुशांत दादा आल्यावर बघू काय अपडेट्स देऊ, तुम्हाला सांगू मग कसं काय होतं. CNG पेट्रोल आपण आता भरलं आहे आणि सुशांत दादाला यायला वेळ लागतो, लेट झालाय. तो सानपाड्यामध्ये CNG भरतोय म्हणून आता मी त्यासाठी थांबलो नाही. त्याला बोलले पुण्यात भेटूया. तोपर्यंत मी पुण्यात जातो, मामाला घ्यायचं आहे. मामाला घेऊन मग पुण्यात आम्ही दोघं भेटायचा प्रयत्न करू. दिदी पण थांबले पुण्यात, मग बघूया होते काय होतं. दरवेळीप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेसवरून जातोय आणि 6 दिवसात ही तिसरी वेळ माझी मिसिंग लिंकवर येणार आहे. 6 दिवसात तिसरी वेळ. आता माहित नाही पुढच्या वेळी किती आपले अजून किती वेळ होतील. हे बघा मिसिंग लिंक. थोडी लाइटिंग अजून पाहिजे होती, मजा आली असती बघायला, पण तरी पण खूप छान वाटतंय. बघा थांबलाय बघा तो. फाईन बसलला 500 रुपयाचा फाईन आहे, माहितीये का तुला? रस्त्याला वाईट एक टोन आपण क्रॉस केला. ही मिसिंग लिंक आपण आपला तुम्ही मिसिंग लिंकचा व्हिडिओ बघितलाच असेल. जर तुम्हाला पूर्ण मिसिंग लिंक बघायचं असेल तर तुम्ही आपल्या पेजवर जाऊन मिसिंग लिंकचा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केले वायडेक 1 केबल ब्रिज आणि वायडेक 2. तर तुम्हाला बघायचं असेल आपल्या पेजवर जाऊन मिसिंग लिंकचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि हा आला वन ऑफ द लॉंगेस्ट आणि वाईडेस्ट टनेल वायडेक 2. जवळजवळ 8 किलोमीटरचा आहे. लाइटिंग वगैरे खूप छान केली आहे. नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवलं ते आपण पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. आता आपण पोहोचलोय पुण्यात आणि आपण मामाला पिकअप घेतलंय. मामा बसलाय पाठी आणि सुशांत दादा अजून पण पाठीचे आहे. आपल्याला पकवतोय तो, मॅपमध्ये पण सांगतोय की अजून मी मिसिंग लिंक क्रॉस केले वगैरे. दिदी पण पुण्यातून निघाले. आता असं ठरवलंय की आपल्या मेन स्पॉटला म्हणजेच खेड शिवापूरला चहा प्यायला जायचं आहे. प्रसाद मलाई चहा फेमस चहा आहे, आपल्याला तो चहा प्यायचा आहे आणि बन मसाला पण खायचा आहे त्याचा फेमस. तर तुम्हाला तिथेच गेल्यावर आता अपडेट देतो मी सगळी की तिथे आपण आता कुठला बनवस्का खायचा आहे, चहा कसला प्यायचा आहे आणि किती रुपयाला वगैरे. आणि भेटूया आपण आता पुढे तिथे प्रसाद मला चहाच्या इथे. सगळ्या गाड्या तिथेच भेटतील, बघूया आता आपण. किया सेल्टॉस गाडी पण आपल्याला तिथे बघायला भेटेल. त्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला देऊ शकतो उद्या. त्या गाडीचा रिव्ह्यू देतो तुम्हाला मी. हे मेट्रोचं काम चालू आहे इथं पुण्यात. अजून मला वाटत नाही मेट्रो चालू झाले की नाही. कुणाला माहीत असेल तर कमेंट करा. मेट्रोचं ब्रिज वगैरे लाइटिंग वगैरे तर झाली आहे. स्टेशनचं काम थोडं बाकी आहे. कोणाला माहिती असेल तर सांगा मेट्रोचं काम चालू झालंय का नाही. वायर खेचले. काय रा, काय करते तू? गाडी कुठे तुझी नवीन? चल जाऊया, गाडी दाखव मला. चल हात पकड माझा.
अशा प्रकारे आपल्याला कायरा भेटली आहे टोल नाक्यावर प्रसाद मलाई चहाच्या इथे. बघूया. आणि आपल्यासोबत पूजा जॉईन झालेली आहे. अशा प्रकारे नवीन गाडी आपल्याला इथे दिसलेली आहे. या सेल्टॉस. लाईट बंद नाही होते. कायरा आणि मी पोचलोय प्रसाद मलाई चहाच्या इथे आणि आता आम्ही चहा पिणार आहे. प्रसाद मलाई चहा बघूया कायराला आवडते का मला आवडते कसं आवडते. कुठे आलेस तू? कुठे हा कुठे प्रसाद मलाई चहा. प्रसाद मलाई चहा. काय पिणार तू? चहा पिणार की काय पिणार? मी तो केक खाणार आणि तो मस्का खाणार. कुठला मस्का? बन मस्का खाणार आहे. हा. बरी बस इथं. अरे बसा ना उभे काय सगळे. चहा घ्या एक 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 आपला. हे मामा ते मला गौरीला भक्ती वहिनीला आणि मोठ्या पप्पांना मोठ्या यायला. चहा कमी पडला का काय रे? सुशांत चहा घेऊन ये ना दोन चहा घेऊन ये ना. अरे तुला नको घेऊन ये म्हणतो मी. मी नाही पित रे. अण्णा कमी पडलाय. बोललीस का खाती असती कोण कुणाला कमी पडले? बस की कुणाला तरी कमी पडलंय एवढं गॅरेंटी. एका नाही तर आता आम्ही प्रसाद मलाई चहाच्या इथे पोचले आणि बस की बस खाली. आम्हाला माहितीच आहे ऑलरेडी हा फेमस आहे आणि त्यासाठी आम्ही बन मस्का आणि चहा घ्यायला आलो. फ्रेंड चांगले येते का? फ्रेंड चांगले येते क्वालिटी. आणि आपल्यासोबत कायदा पण आहे. काय आहे? आणि आता मला पचका गेलाय. एक नंबर. बाद झालं. लागतोय बन मस्का. छान आहे. आणि चहा कसं आहे? ज्या तुझ्या कॉलेजवर होता तसाच आहे. कुठं? कॉलेजवर माझ्या कॉलेजवर कसा होता? छान होता. छान होता. ह्यो नाही चांगला. ह्यो चांगला नाही का चहा? आहे वे. आता फेमस करतो तुला. पप्पा चहा पित नाही. उद्या देऊ. अशा प्रकारे सुशांत दादा चहा आणि बन मस्का घेऊन येते तिथे. आणि इथे 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 अरे किती? अरे तरी पाव किती आणले? अशा प्रकारे पाव जास्त आणले. आणि कोण खाणार आहे? बाबू मी खाते पहिले मग तुला उची होती करते. काय रे सुशांत एवढं काय आणले? तेच भारी. तेच बारे. एवढे कोण खाणार? भक्ती वहिनी बोला. काय बोलत आहे तुम्हाला? कसं वाटतं तुम्हाला? पहिले मी टेस्ट करते हां. आणि मग ओनरला जाऊन बोलते. अरे आणलंय. ओनर माझ्या मागच. अरे हे काहीतरी बघितल्यासारखं वाटतंय. बघितलं का? बघ हातात पकडा. तुम्ही बोलू शकता. बोला. हे ती हरणाची बेंबी असते त्याला काय म्हणतात? तिला दे ना तोंडाला. काय बोलतात त्याला? कसं आहे? टेस्ट कशी आहे? कस्तुरी सारखं वाटतंय. वास तर येत नाही. टेस्ट तर छान बन पाव आवडला आहे. की चहा चहाची आवडला? पण आणि बन मस्क्याची पण. एकदा ट्राय तर नक्कीच करू शकता. आपण बघत असाल ब्लॉग इन फ्युचर त्यांचं काय ऐकू नका. पैसे दिलेले. नो 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 मी स्पॉन्सर्ड अजिबात रिव्ह्यू देत नाही. काय रा? काय रा? आता तुला फेमसच करतो. चालू तर अरे अशा प्रकारे आपण ऐकलंस का तू? हा आपण असं प्रसाद मलाई चहाला आलोय. तर तुम्हाला चहा आवडलाय का? मी चहा नाही पिलाय. चहा नाही पिला? मग काय पिला? काय पिला तुम्ही? खाल्लं नुसतं. फक्त खाल्लंय. खाऊन काय होतं? ब्रेड मसाला. किती किती रेटिंग काय वाटते? कशी रेटिंग आहे? 10 पैकी किती? 100. काय बोलतो वहिनी? तुम्हाला काय रेटिंग काय द्यायची आपल्याला? ओव्हरऑल रेटिंग मी 8.5 आउट ऑफ 10. मग दीड का कापले तुम्ही? पण ह्याच्यापेक्षा चांगला बनबस का अच्छा याच्यापेक्षा चांगला बनस का खाल्लाय. म्हणजे एक प्रकारे काय बोलू इज्जतचा फालुदा केलेला आहे. बघूया आता पुढे जाऊन. आता आपण CNG भरायचं आपल्याला. CNG गाड्या आहेत आणि एक गाडी पेट्रोल आहे वाटतं. मग आपण पुढे भेटूया CNG पंपावर. आता आपण सातारा सिटीमध्ये पोहोचलोय आणि सातारा जस्ट क्रॉस केल्यात आपण. आणि आपण नाटोशीला जवळजवळ 1.5 ते 2 तासात पोहोचणार आहे. आणि जास्त काय गर्दी नाही आहे रोडला.
बघूया आपण किती वेळात पोहोचते. तरी 4 वाजतील असं वाटतंय. 4-4:30पर्यंत आपण पोहोचू. रस्ता सर्व खाली असल्यामुळे तिन्ही गाडी सोबतच आहेत आपल्या. प्रकारे आम्ही उंब्रजमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता उंब्रजमध्ये थांबण्याचं कारण एकच की सगळ्यांना टॉयलेटला जायचं आहे. आणि टॉयलेटला काय जायचं आहे, ही आपली गाडी नाही आहे. हात केला होता सुशांत दादाला, वाटलं पूजाजीची गाडी आली पण गाडी आलेली नाही अजून. ही आपली वॅगनर इथे उभी आहे आणि वॅगनरच्या पाठी आपली पंच पण उभी आहे आणि आपल्याला आता दुसरी आपली किया सेल्टॉस पण येते. क्लिअरिटी भारी येते रे. ही आता आले किया सेल्टॉस डीची गाडी. भाऊ कायरा काय करते काय नाही करते. मला असं वाटतंय सगळे झोपलेत गाडीत. नाही, सगळे तर जागे आहेत. आपली कायरा काय करते बघूया. कायरा झोपली आहे. ही बघा कायरा. हिलो अगं बाई. अजून गाडीचे काय सीट कवर काढलेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही उंब्रजला थांबलो एकच कारणासाठी, आणि ते म्हणजे सगळ्यांना झाले टॉयलेटला. सगळे आता इकडे तिकडे धार मारतील. हॅलो 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 माईक टेस्ट 1 2 4 1 2 4. आता लाईनीने आम्ही उंब्रजच्या इथून राईड घेऊन सगळे सोबत चाललोय. पुढे सेल्टॉस आहे, त्यापाठी वॅगनर, त्यापाठी आपण आहे. आणि एक मला वाटते अर्ध्या तासात आपण पाटण किंवा नाटोशी दोन्हीपैकी एका ठिकाणी पोहोचणार आहे. तर आम्ही हळूहळू आलो आहे, काय असं पळवत आलो नाही. नवीन एक गाडी असल्यामुळे 80ची स्पीड आहे, तिच्यासोबत आपण मॅच केले स्पीड. मध्ये एंट्री करतोय आणि हे बघा काय बनवले भाई, आपल्या गावी काय बनवले बघा. हा सीन बघा, म्हणजे आपल्या गावात असा सीन केलाय, मला पण माहित नव्हतं. मस्त सीन केलाय. एक नंबर दिसते ना. कोयना नदी आपली, आणि कोयना नदीच्या इथे हा सीन केलाय. कारखान्याकडे जाणारा रस्ता आहे. कारखाना मरडी कारखान्याकडे जाणार. आणि अशा प्रकारे आम्ही आता गावाच्या एकदम जवळ आलोय. आणि जवळ आल्या आम्हाला काय दिसलं असेल तर पाऊस चालू आहे. गावात जोरदार पाऊस चालू आहे. गावामध्ये एंटर करतोय आणि गावात जोरात पाऊस आहे भाई. मे महिन्यात पाऊस गावात बघा. सकाळी जो सीन आपल्याला बघायला भेटणार आहे ना, तो अप्रतिम भेटणार आहे, अप्रतिम. हा बघा पाऊस. गावी आलोय सकाळी 4 वाजलेत सकाळच्या, आणि जोरदार पाऊस सुरू झालाय गावात. मे महिन्याच्या आज मे महिन्यात स्टार्टिंगला एवढा जोरदार पाऊस चालू आहे आपल्या नाटोशीमध्ये. आणि सकाळी जे दृश्य दिसणार आहे ना, ते तर एक नंबर दृश्य दिसणार आहे. ती बघण्याची मजा येणार आहे. त्याच्या या नादात आपली गाडी पण धुवून होणार आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचले नाटोशीमध्ये. आणि नाटोशीमध्ये लाईट नाही आहे पाऊस आल्यामुळे. तुम्हाला जसं पावसाचा सीन दाखवला तसं त्याच्यामुळे नाटोशीमध्ये लाईट नाही आहे. आणि ही बघा मोठे सकाळचे 5 वाजलेत. आणि मामाला जायचं निरळ्याला, पण आता काय गाडी नाही. आणि लाईट गेले पूर्ण गावामध्ये. पाऊस आल्यामुळे लाईट नाही कुठेच. पाटणमध्ये पण नाही, निळ्यामध्ये पण नाही, नाटोशीमध्ये पण नाही. बघूया लाईट कधीपर्यंत. पण लाईटची गरजच नाही आहे खरं म्हणजे. हवा एवढी चांगली सुटली ना पावसामुळे, थंड वातावरण झाले. तर हाच मुंबई साताऱ्याचा जो ब्लॉग आहे, जो व्हिडिओ आहे, तो तुम्हाला इथं संपवतो. कारण आपल्याला यायला जवळजवळ आपण टाईमपास करत आलो, त्यामुळे आपल्याला 7 ते 8 तास राहिले. कारण आपण 2 वेळा CNG भरायला थांबलो. आणि त्याच्यानंतर CNG भरल्यानंतर आपण एक ठिकाणी नाश्ता पण केला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपण प्रसाद मलाई चहाच्या इथे पण थांबलेलो, त्याच्यामुळे पण आपल्याला वेळ झाला. तर तेच मुंबई सातारा हा व्लॉग इथे संपवतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण नेक्स्ट व्लॉगमध्ये आपलं घाटी साताऱ्याचं जे लग्न असतं, घाटी लग्न, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.